आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट, संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या पुण्यातल्या घरीही आयकर विभागानं छापेमारी केल्याची माहिती मिळतेय। संजीव राजे आणि रघुनाथ राजेंच्या घरावरती छापेमारी होती। रघुनाथ राजेंच्या स्वीय सहाय्यकांवरती त्यांच्या घरावर सुद्धा छापेमारी झालेली आहे। तर संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या पुण्यातल्या घरी देखील छापेमारी करण्यात आलेली आहे। संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या पुण्यातल्या घरी छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळतेय। तसंच स्वीय सहाय्यकांच्या घरी देखील छापेमारी झाल्याची माहिती मिळालेली होती। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर मिकी, या संपूर्ण प्रकरणाचं पुणे कनेक्शन नेमकं कसं आहे, काय अपडेट्स मिळतात? अगदी जर आपण बघितलं तर ही धाड इन्कम टॅक्स विभागाची धाड या ठिकाणी या लक्ष्मी बंगल्यावर देखील सुरू आहे। जर आपण बघितलं तर या ठिकाणी जवळपास 10 ते 12 अधिकारी आतमध्ये आहेत, जे इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि संजीव राजे निंबाळकर गोविंद डेअरी फलटण म्हणजे अर्थात त्या प्रकरणी हे सगळी धाड सुरू आहे। आयकर विभागाचे अधिकारी सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी पोहोचलेत। आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। सगळे अधिकारी या ठिकाणी आतमध्ये बसले आहेत। घरची सकाळपासून या ठिकाणी झडती घेतली जाते। या घरामध्ये जर आपण बघितलं तर काही आलिशान गाड्या सुद्धा आहेत। आपण आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलायचा जर प्रयत्न केला तर सकाळपासून विभागाचे अधिकारी या ठिकाणी आपण बघतोय वेगवेगळे कागदपत्र या ठिकाणी तपासले जात आहेत। स्वतः रणजीव जी आहेत जे या ठिकाणी नाही आहेत, परंतु त्यांचे बहीण किंवा इतर नातेवाईक या ठिकाणी आहेत। काय बोलू शकाल आमच्याशी जरा? अधिकारी जर आपण इथं बघितलं तर या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। संजीव राजे निंबाळकर हे त्यांचं निवासस्थान आहे। पुण्यातील प्रभात रस्त्यावर हे आलिशान बंगला त्यांचा या ठिकाणी आहे। आणि आता जर आपण बघितलं तर आयकर विभागाचे अधिकारी या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून पोहोचलेले आहेत। मी पलीकडच्या बाजूला देखील दाखवतोय, हे बंगल्यामध्ये काही आलिशान गाड्या देखील उभ्या आहेत। संपूर्ण लोकांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। कागदपत्र सगळे तपासले जात आहेत। गोविंद डेअरी या संदर्भातली ही धाड आहे। संपत्ती त्याचबरोबर घरातली कॅश इतर गोष्टी देखील या ठिकाणी तपासले जात आहेत। काही आलिशान गाड्या देखील या ठिकाणी आहे 2 ते 3 आणि पलीकडच्या बाजूला मागच्या बाजूनी देखील दरवाजा बंद करण्यात आलेला आहे। आयकर विभागाचे जवळपास 7 ते 8 अधिकारी आतमध्ये या ठिकाणी घराची झडती घेत आहेत। जर आपण बघितलं तर वेगवेगळे गोष्टी म्हणजे काही गोष्टी या ठिकाणी काढले देखील जात आहेत। जर आपण समोर बघायचा प्रयत्न केला तर अधिकारी अजून देखील या ठिकाणी बसून आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी धाडी सुरू आहे। इथंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी हे जे धाडीचं सत्र आहे त्या ठिकाणी सुरू आहे। रघुनाथ राजे आणि संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर, यांच्या बंगल्यांमध्ये, यांच्या ऑफिसेसवर मुंबईत असो पुण्यात असो वेगवेगळ्या ठिकाणी हे धाडी सध्या सुरू आहेत। आणि अशा पद्धतीने तपासलं जातंय। स्वतः संजीव या ठिकाणी बरोबर आहे। त्यामुळे एकूणच अडचणी वाढताना आपल्याला दिसतात संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा।